विरारमध्ये घरावर झाड पडल्याने झाले मोठं नुकसान। विरार पश्चिमेला बोळींज या परिसरामध्ये अनेक वर्ष जुनं झाड एका घरावर पडल्याने मोठी दुर्घटना घडली आहे। यामुळे मोठ्या प्रमाणात या परिवाराचं नुकसान झालं असून नागरिकांना ये-जा करण्यासाठीचा रस्ता देखील बंद झालाय। बुधवारी पहाटे 6:30 वाजताच्या सुमारास बोळींज चावरेवाडी येथे राजेश म्हात्रे व त्यांचा परिवार घरी झोपलेला असताना अचानक भले मोठे चिंचेचं झाड त्यांच्या घरावर पडल्याची दुर्घटना घडली आहे। हे झाड 50 वर्षांहून अधिक जुनं होतं, तर ते अजीर्ण झालं होतं। तसंच पाऊस लागताच हे झाड कोसळून घरावर पडलं। सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये। तसेच पहाटेची वेळ ही कामावर जायची असल्याने कोणी घराच्या वरच्या बाजूला नसल्याने गंभीर दुखापतही झाली नाहीये। परंतु यामध्ये घराच्या 2 पाण्याच्या टाक्या, घराचे स्वयंपाकघर, खिडक्या तसेच 40 पत्रे तुटले असून म्हात्रे परिवाराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या संपूर्ण घटनेमध्ये वाहनांची ये-जा देखील थांबली होती, तर जवळपास दुपारपर्यंत झाड हटवण्याचे काम सुरू होते। विरार पश्चिम येथील तलाठ्यांनी या ठिकाणी येऊन पंचनामा केला असून नुकसान भरपाई देणार असल्याचे प्रयत्न करू असे म्हटले आहे। आपलं नाव सांगा आणि काय घटना घडली तुम्हाला घरी कळलं? माझं नाव राजेश म्हात्रे। आम्ही सकाळी झोपेत होतो, 6:30 पावणे 7ची ही घटना आहे। ॲटोमॅटिक कसं झाड पडलं ते पडलं, पण ते पत्र्याचा आवाज आला, तिथे आम्ही उठून दचकून गेलो आणि आता हे नुकसान झालेले आहे। आता परिस्थिती काय आहे? परिस्थिती आमची बेकार। आम्ही वडापाव विकून हे फुलं विकायला जातात सकाळी। त्यांची पोरं शाळेत आहेत, माझी पोरं कॉलेजला आहेत। किती नुकसान झालं? आता नुकसान तर आम्ही असं काहीच अंदाज काढू शकत नाही। आता जसं होईल त्याच्यावरती, आता तुम्ही तो समोरासमोर बघत आहात की काय नुकसान आहे, किती आहे, काय परिस्थिती आहे, काय सांगाल मॅडम? परिस्थिती अतिशय वाईट आहे। अचानक हे झाड पडलेलं आहे। पहाटेच्या 7च्या सुमारास मुलं शाळेत गेली होती म्हणून एक फार आनंद बरं वाटलं की त्यांना काही जीवितहानी झाली नाही, एक समाधानाची बाब आहे। पण घराचं भयंकर मोठं नुकसान झालेलं आहे। संपूर्ण घरच त्यांचं विस्कळीत झालेलं आहे। वरचे पत्रे फुटलेले आहेत, वरती फांदी पडल्यानंतर किचनच्या खिडकीतून सुद्धा फांदी आली आहे। त्याच्यामुळे संपूर्ण घर, हॉल, किचन आणि बेडरूम असा एका लाईनीत असल्या कारणामुळे सर्वत्र एकदम नुकसान त्यांचं झालेलं आहे। अतिशय वाईट आहे की अशा अवस्थेत त्यांना कसं दिवस काढायचे। आता पावसाळ्याचा दिवस असल्या कारणामुळे त्यांना फार त्रासदायक होणार आहे ही गोष्ट। तर माझे एक प्रशासनाला विनंती राहील की जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर त्यांना त्याचा मोबदला देण्यात यावा आणि त्यांचं जीवनकार्य व्यवस्थित व्हावं, एवढी मी त्यांच्याकडनं विनंती करते आणि अपेक्षाही करते की त्यांच्यावर लक्ष घालण्यात यावं। अजित सर, तुम्हाला विचारू इच्छिते की किती वर्ष जुनं झाड होतं, पालिका प्रशासन आता वृक्ष छाटणी करते, मग या झाडाकडे का लक्ष गेलं नाही प्रशासनाचं? नाही, मुळात ही चिंचेची झाडं ही बोळींची ओळख आहे। ही ब्रिटिशकालीन झाडं आहेत, पूर्ण बोळींज नाक्यावर जी आहेत ती, आणि प्रत्येकाचं आयुर्मान मला वाटते 100-150च्या वर नसतं, 150च्या वर नसतं। आणि ही चिंचेची झाडं जी आहेत ती तितकी जुनी झालेली आहेत, जीर्ण झाली। म्हणजे तुम्ही जर पडलेल्या झाडाचं पाहाल तर खाली मुळं गेलेली आहेत आणि ही पूर्ण रस्त्याला आहेत। आणि प्रति पावसामध्ये एक झाडं आमचं 1-2 झाडं पडतात। आणि हे जे आमचे आता हे नरेश म्हात्रे जे आहेत आमचे गावकरी, हे 3-4 भावंड्या घरात राहत होते। सकाळी अचानक पडल्यामुळे त्याचं हे नुकसान झालं। घराला क्रॅक आले आहेत, स्लायडिंग विंडो तुटल्या आहेत, फांद्या घरामध्ये घुसल्या आहेत। म्हणजे खूप मोठं असं त्यांचं नुकसान झालेलं आहे। जे नुकसान झालं आहे ते आपले प्रशासकीय अधिकारी इथे आमचे तिडके साहेब आलेले आहेत, ते पाहतील। तलाठी आले आहेत, पोलीस पाटील आहेत, आपल्या नगरसेविका आहेत, मी आहे नगरसेवक म्हणून। मागणी म्हणजे कसं आहे मॅडम, बघा, झाडं वाचवा झाडं जगवा या उपक्रमात आपण आहोत, परंतु ही जी ब्रिटिशकालीन झाडं आहेत यांचा काहीतरी बंदोबस्त जर नाही झाला तर प्रतिवर्षी आमच्या स्थानिक लोकांचं एक घरावरती पडतात आणि त्यांचं घर तुटलं जातं। तर प्रशासनाने त्याच्यावरती लक्ष देऊन, आम्ही निवडून आलेलो तेव्हाच तो विषय घेतला होता, परंतु एक माणूस कापू देतो, एक कापू देत नाही। काहीकांना जागा महत्त्वाची असते आणि अशा अनेक अडचणींमध्ये ते फेस करणं मुश्किल असतं। प्रशासनाने ठोस कार्यवाही करून ही जी चिंचेची झाडं आहेत त्याची उपाययोजना करून दुसरी प्रति झाडं लावून ही झाडं निकषित करून घ्यायला पाहिजेत, काढली गेली पाहिजेत, जेणेकरून आता जर इथे सकाळी जीवितहानी काय झाली असती, नशीब मोठं होतं, घर पक्कं होतं म्हणून तितकं नुकसान झालं नाही, नाहीतर खूप मोठ्या परिस्थितीला सामोरे जावं लागलं असतं। बाकी नुकसान किती झालं आहे काय आहे ते प्रशासकीय अधिकारी त्याचा सर्वे करतील आणि त्यांना मॅक्झिमम नुकसान भरून द्यायला पाहिजे, कारण स्थानिक भूमिपुत्र असून रोजगार त्यांचा खूप मोठा नाही आहे। प्रत्येक भावंड्याच्या 1-2 बायका नाक्यावरती आपला मिळणारा भाजीपाला, फुलं ही विकतात। ते स्वतः वडापावचा इथे बिझनेस करतात। आम्ही कधी वडापावही खायला जातो, माहिती पडलं म्हणून आम्ही लगेच धाव घेतली। त्यांना जास्तीत जास्त भरपाई द्यायला पाहिजे। आमच्या लेवलला आम्हाला जी शक्य आहे ती आम्ही करणार आहोतच।